तर नमस्कार मित्रांनो, नवीन दिवस नवीन ब्लॉग. तर कसं काय दिसते आपली नवीन हेअरस्टाईल कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आपल्याला जायचं आहे कुठंतरी बाहेर फिरायला. येत्या ब्लॉगमध्ये आपल्याला समजलंच. सॅमसोबत मी गेलो शॉपिंगला. शॉपिंग पेंडिंग होती. मग काय आहे त्या चड्डीवर गेलो होतो आपण. काय आपले चड्डी बड्डी मित्र आपण गेलो चड्डीवर. पुढे गेल्यावर बघितलं काळ्या फॉर्च्युनरचा ताफा चाललेला होता. खतरनाक गर्दी केलेली होती रस्त्याला. मग शॉपिंग करून घरी आलो आणि डीमार्ट मध्ये जायचं होतं. मग सगळ्यांना घेऊन गेलो डीमार्ट मध्ये. ट्रिपला निघायची इतकी एक्साइटमेंट आहे ना, त्याच्यामुळं काय चेहऱ्यावर आनंदच वेगळा आहे. ह्या ढकल गाडीमध्ये टाकलं बाळाला. फुकटचं क्रिकेट खेळायला भेटत होतं म्हणून यांनी डीमार्ट मध्ये पण खेळणं सोडलं नाही. 1-2 बॉल खेळून बाळाला पण त्यांनी एक फटका मारून टाकला. मग बसले बाळ रडायला लागल्यावर त्याला मनवत बसले. आई गोट्यात बाळाला दूध दे. बाळ विचार करत होतं, आपला बाप काय नमुना आहे राव, त्याला खेळायला काय पुरतच नाही, सगळं माझंच खेळत आहे. बाळाचा विषय संपला. ही रेशमा इकडं तुंतून वाजत बसली होती. मग आलो घरी आणि बसलो जेवायला. आपल्या आवडतीची भेंडीची भाजी केलेली होती. मग वरती गेलो आणि केली पॅकिंग. ट्रिपला जायची इतकी एक्साइटमेंट आहे ना मित्रांनो, तुम्हाला व्लॉग मध्ये पण मी तेवढं इंटरेस्टिंग दाखवणारच आहे. आणि आमचे व्लॉग शूट करत होती आणि तिकडं रेशमा पण शूटिंग घेत होती. मग गेलो मच्छी घ्यायला. आज संध्याकाळचं नियोजन जंगी आहे. मग घेतले मासे. बिचाऱ्यांना काय आपल्याला नियोजन करायचं म्हणून त्यांना मारावंच लागणार आहे. सॅम कुठं तरी गेला तर फुल खुश होऊन आला होता काय माहिती. मग घरी गेल्यावर सगळ्या लेडीजला लावला. आपण कामाला चिकन मटन मासे सगळं फ्राय बीची तयारी केलेली होती. तर भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. धन्यवाद.